नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण एक 4-5 दिवसापासून सोशल मीडिया, मराठी माध्यम किंवा न्यूज आपण ज्या बघतो त्यामध्ये असं एक लक्षात आलं असेल की या ज्या राज्यामध्ये काही तालुक्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीचे निकाल आल्याच्या नंतर असं काय आपल्याला लक्षात येते की यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार काही बोललेलं दिसत नाही किंवा त्यांनी खूप काही आनंद उत्सव साजरा केलेला दिसत नाही किंवा कुठल्या विरोधी पक्षावर जास्त काही घणाघात केलेला दिसत नाही. यावरच आपल्याला आज थोडक्यात चर्चा करायची आहे. कारण राज्याचं जे काही आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये जवळजवळ 2059 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल आले आणि 750 पेक्षा जास्त ग्रामपंचायता भाजपच्या हाती राहिल्या. मग 2 नंबरला राष्ट्रवादी अजित पवारांचा गट राहिला, 3 नंबरला शिवसेना शिंदे गटाचा नंबर राहिला, 4 नंबर काँग्रेस राहिली आणि 5 नंबरला पवार साहेबांची आणि सुप्रियाताई गटाची जी राष्ट्रवादी आहे ती 5 नंबरला राहिली. आणि अगदी शेवटी खालून पहिला नंबर हा उभाटा सेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा लागला. अशी काही एकंदरीत राज्यामध्ये आपण या निकालाची आणि निकालाच्या नंतरची स्थिती पाहिली. त्यावर अनेक दावे प्रतिदावे. मग संजय राऊतांनी सांगितलं की हे ग्रामपंचायतीचं जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन किंवा निवडणुका या सिम्बॉलवर नसतात, पक्षचिन्हावर नसतात, भाजपने केलेले हे दावे खोटे आहेत. येणाऱ्या जे काही विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असतील त्या सिम्बॉलवर लढवल्या जातील, लोकसभेला सिम्बॉल असेल आणि मग त्यावर जे काही निकाल येतील हा खरा निकाल असेल, अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे. पण एकंदरीत पाहता जी आपल्याकडं एक नॅरेटिव्ह सेट झालं होतं की भाजपला आता कुठलंही इलेक्शन आलं की फटका बसेल, अनेक गोष्टी विरोधकांकडून बोलल्या जायच्या, कायदा आणि सुव्यवस्था आहे, मराठा आंदोलन आहे किंवा शेतीचे प्रश्न असतील, मग टोमॅटोचे भाव वाढणे कमी होणे, कांद्याचे बाजार कमी होणे वाढणे परत कमी होणे, शेतकऱ्यांचे नाराजी, मध्यमवर्गीय खाणाऱ्यांची नाराजी, असं प्रकारचं एक वातावरण मराठी मीडियामध्ये आपण बघितलं होतं. या आंदोलनाचा फटका ओबीसी समाज नाराज होईल, मराठा समाज नाराज होईल. त्यामध्ये सुप्रियाताईंचे वारंवार जे गृहमंत्री फडणवीसांवर हमले व्हायचे, मग फडणवीसांनी हा राजीनामा द्या, तो राजीनामा द्या, याच्यासाठी द्या, त्याच्यासाठी द्या, हा सगळा प्रकार आपण पाहिला, त्याचा आपण व्हिडिओ पण बनवून झालेला आहे. पण याच्यामध्ये
सुप्रियाताई ज्या सकाळी सकाळी माध्यमांपुढे यायच्या, जे संजय राऊतांनी 1-1.25 वर्षापासून जे काम हाती घेतलं होतं, मध्यंतरी ते जेलवारी करून आले, त्याच्या अगोदर बरेच त्यांना सकाळीच 9चाच त्यांचा अलार्म व्हायचा आणि जेलमधून आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी त्यांचं काम जे सकाळच्या भोंग्याचे ते सुरूच ठेवलं आणि आता ते काम जवळजवळ सुप्रियाताई करायच्या. कारण सुप्रियाताईंना समोर माईक दिसला किंवा समोर पत्रकार दिसले, आपले चाहते पत्रकार, आपले बाडगे पत्रकार जेव्हा आपल्या समोर दिसतात, त्यावेळेस सुप्रियाताई अशा एकदम ओशाळपणे हसत हसत असं साळसूदपणे खूप काही खोटं बोलून जायच्या आणि त्या रेटून बोलायच्या. 1-1 तास पत्रकारांसमोर आपले आवडते प्रश्न त्यांना विचारायला लावायचे. मग त्याचे प्रश्न आपण एकदम असे हसत द्यायचे, आपले संस्कार दाखवायचे किंवा माझ्यावर माझ्या आईचे संस्कार आहे, अशा पद्धतीचं सुप्रियाताईंचं नेहमी आपण पत्रकार वार्ता पाहिलेली आहेत. पण या ग्रामपंचायतीच्या निकालाच्या नंतर सुप्रियाताईंनी कुठलीही बाईट दिलेली नाही. सुप्रियाताई जवळजवळ 5-7 दिवसापासून कॅमेऱ्यासमोर आल्या नाहीत की सुप्रियाताईंनी कुठलं या ग्रामपंचायतीवर आपलं विधान सुद्धा अजून केलं नाही. याचं काहीतरी कारण असेल, ते कारण अजून स्पष्ट झालं नाही. आता दिवाळी सुरू आहेत, दिवाळीमध्ये कदाचित सुप्रियाताई बिझी असतील, मग त्या पुण्याला असतील किंवा बारामतीला गोविंद बागेत असतील, याच्यामुळं सुद्धा पण त्याच्या अगोदर, दिवाळीच्या अगोदर 1-2-3 दिवसाचा पिरियड सुप्रियाताईंना होता. त्यांनी तर खरं म्हणजे त्यांचं जे काय बारामती तालुक्यामध्ये अजितदादांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे पानिपत झाले, सुप्रियाताई गटाचं किंवा मोठ्या साहेबांच्या गटाचं, जे 28 ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं, त्यापैकी 26 अजितदादांना मिळाल्या, 2 भाजपला मिळाल्या. सुप्रियाताईंना तिथं काहीच मिळालं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर सुप्रियाताईंनी अजून एक ब्रशशब्द बोलला नाही, त्याचं विश्लेषण कुठं केलं नाही. आणि ज्या सुप्रियाताई असं कुठं राज्यामध्ये खट्ट वाजलं तरी तासाभराच्या आत सुप्रियाताई माध्यमांपुढे येऊन आपलं ओशाळपणे बोलणं, सालसूदपणे बोलणं आणि देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणं ही त्यांची नित्य प्रक्रिया असायची, नित्य नियम असायचा. तो नियम त्यांनी स्वतःला घालून घेतला होता की सकाळीच यायचं किंवा दुपारी यायचं, पण प्रत्येक विधानामध्ये, प्रत्येक त्यांच्या बाईटमध्ये आल्यावर त्या शेवटी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला विसरतच नव्हत्या. त्यांच्या दृष्टीने राज्याची ही जबाबदारी, राज्य ही कायदा सुव्यवस्था ही देवेंद्र फडणवीसांना झेपत नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या दृष्टीने जे त्यांचे तत्कालीन गृहमंत्री होते अनिल देशमुख, ते खूप चांगलं काम करत होते. ते महिन्याला 100 कोटीचं टार्गेट पूर्ण करत होते, पक्षाला पैसा फंड पुरवत होते, असंच आपल्याला म्हणावं लागेल. तर आता ते पण फडणवीसांनी पण ग्रामपंचायतीच्या या सर्व निकालाच्या बाबतीत खूप काही अतिउत्साहात काही बोललेलं दिसत नाही. त्यांनी एक प्रवक्त्या टाईपचं एक ट्विट केलं आणि त्यानंतर कुठेही त्यांनी जनरल बाईट दिली नाही किंवा अतिउत्साहात खूप काही विरोधकांवर, मग ज्यांचा
पराभव त्यांनी केलाय, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी खूप काही भाष्य केलं नाही. आणि सुप्रियाताई तर अजून जवळजवळ पराभवाच्या या परिस्थितीतून बाहेरच आल्या नाही, त्यामुळे त्या माध्यमांसमोरच आल्या नाही, बोलल्या नाही. या निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी बोलणं अक्षरशः टाळलेलंच दिसतंय. रोहित पवारांचं ट्विट आलं होतं की ग्रामपंचायतीच्या विजयाचं स्वागत आणि मग दिवाळी साजरी करा. अजित पवारांना काहीतरी टोला मारला होता. पण ग्रामपंचायतीचं निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते. लोकसभेचे मतदार, ग्रामपंचायतीचे मतदार हे वेगवेगळे असतात, असं रोहितदादांना सांगायचं होतं. पण रोहितदादांनी हे ट्विट करण्याच्या अगोदर आपली परिस्थिती पण बघायची होती की ज्यांनी नगर जिल्ह्यामध्ये जामखेड कर्जत या विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस राम शिंदेंचा, भाजपचे नेते ते मंत्री होते, त्यांचा पराभव करून तिथे निवडून आले. मतदारसंघ शोधला, तिथं त्यांची कामगिरी पण चांगली झाली. एवढ्या मोठ्या माणसाला रोहितदादांनी पराभूत केलं. तिथं त्यांची परिस्थिती आजची काय? तिथं पण 8, 9, 10 ग्रामपंचायती होत्या. तिथं सुद्धा रोहितदादांचा पूर्ण पराभव झालेला आहे. आज विधानसभेमध्ये सुद्धा त्यांची जवळजवळ पायाखालची वाळू सरकल्यासारखं त्यांचं जे काही स्टेटमेंट असतं, मग ते सर्व त्यांना तर असं वाटतं की उद्याचे भावी पंतप्रधान म्हणून आपली कुणीतरी भलाभल करायला पाहिजे. अशा पद्धतीचं सर्व आंतरराष्ट्रीय ज्ञान, देशातली सगळी माहिती, राज्याचं सगळं ज्ञान हे मलाच आहे असं दाखवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. आणि अजितदादांच्या बाबतीत त्यांचं हे ट्विट हे म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे. अजितदादा त्यांना अजून समजलेच नाही. आणि सुप्रियाताईंना नक्की कळाले की अजितदादामुळेच आपण लोकसभेमध्ये निवडून आलो होतो. मागच्या वेळेस आपलं जे लोकसभेचं निवडून येण्याचं अंतर होतं ते मागच्या वेळेसच कमी झालं होतं. म्हणजे विधानसभेला जे अजितदादांना बारामती तालुक्यामध्ये जे मतं पडतात तेवढे मतं लोकसभेला सुप्रियाताईंना पडत नाही. म्हणजे काही लोक अजितदादांना मतं देतात, पण तेच लोक सुप्रियाताईला मतं न देतात, ते भाजपला मतं देतात. त्यामुळे या गोष्टीचं जी चिंता, धास्ती ही सगळी सुप्रियाताईंना समजली आहे. आता आपलं या मतदारसंघामध्ये काही खरं नाही. त्यामुळं कदाचित आपल्याला महाराष्ट्रामध्ये एखादा वायनाड शोधावं लागेल की काय. म्हणजेच राहुल गांधींनी जसं त्यांना जेव्हा 2019 मध्ये असं त्यांच्या लक्षात आलं की आपण आता अमेठीमध्ये स्मृती इराणींसमोर विजयी होऊ शकत नाही, आपला इथं पराभव 100% होणार आहे, तर त्यांनी त्या जागेवर तर उमेदवारी केलीच, पण त्यांनी एक केरळमध्ये जाऊन सुरक्षित मतदारसंघ शोधला, त्याचं नाव वायनाड, आणि तिथं ते निवडून आले. पण अमेठीची जागा त्यांना निवडून आणता आली नाही. त्यामुळे सुप्रियाताईंना कदाचित महाराष्ट्रामध्ये वायनाड एखादा शोधावा लागेल की काय, अशी परिस्थिती सुप्रियाताईंच्या लक्षात आलेली आहे. आणि जशा सुप्रियाताई बोलल्या नाही या ग्रामपंचायतीच्या या इतक्या विजय पराभव किंवा भाजपने इतक्या जागा घेतल्या किंवा सुप्रियाताईंचा इतका पराभव झाला, अजित पवारांच्या इतक्या जागा झाल्या, यावर देवेंद्र फडणवीसांनी खूप काही बोललेलं दिसत नाही. त्यामुळे सुद्धा जास्त चिंता वाटते.
कारण बडबोले जे नेते असतात ते फडाफडा बोलून जातात आणि ज्या माणसाला काम करायचं असतं, जो माणूस परफेक्ट कार्यक्रम करत असतो, जो माणूस रात्रंदिवस फक्त आपल्या वैचारिक बुद्धीचा, कौशल्याचा, अभ्यासाचा आणि पक्षाचा विचार करत असतो, अतिशय अभ्यासू असं काम करत असतो, तो माणूस जेव्हा या निकालावर जास्त काही बोलत नाही, ज्या गोष्टीचं महत्त्व असतं, जे एखाद्या गोष्टीला असं महत्त्व असतं की बी लोकांना पण असं वाटतं की फडणवीसांनी या गोष्टीवर भाष्य करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, आणि ते जर बोलत नाही तर ती अतिशय गंभीर बाब आहे, हे पण सुप्रियाताईंच्या लक्षात आलेलं आहे. कारण बडबोले लोक बोलतात आणि ज्या माणसाला काम करायचं असतं आणि जो माणूस बोलत नाही तो नक्की काम करत असतो, हे सुद्धा सुप्रियाताईंना माहिती आहे. त्यामुळं फडणवीस जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि ती अतिशय, जो माणूस काम करतो पण बोलत नाही, हे सुद्धा विरोधी पक्षांसाठी खूप घातक असतं, हे सुद्धा सुप्रियाताईंना समजलंय. आता रोहित दादांचं वय किंवा सुप्रियाताईंचं वय याच्यामध्ये फरक आहे. रोहित दादा नवखे कलाकार आहे, नवखे नेते, आणि सुप्रियाताई जरी 55-56च्या अशा दरम्यान साठीच्या आतमध्ये असणार आहे त्या, जे त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य नक्कीच आहे की फडणवीस शांत आहे म्हणजे आपल्याला दणका इथून पुढे खूप बसणार आहे. जसं राहुल गांधींना भाजपने 2019 मध्ये टार्गेट केलं आणि अमेठीमधून अक्षरशः हाकलून लावलं, त्या पद्धतीच भाजपने एकमेव टार्गेट बारामती केली, हे आता लपून राहिलेलं नाही, हे सुप्रियाताईंच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हाच त्या पाठीमागे एकदा काहीतरी बोलल्या होत्या की मला पक्षाने जर अमरावतीचं वगैरे काही किंवा कुठल्या बुलढाण्याचं काहीतरी कुठल्या तरी जिल्ह्याचं त्यांनी नाव घेतलं होतं की मी तिकडं पण लोकसभेची उमेदवारी दिली तर मी तिकडं लढू शकते. त्यामुळं त्यांना कदाचित आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव डोळ्यासमोर दिसतोय. त्यामुळंच तर त्यांची बोलती बंद झाली आणि रोहित पवारांची सुद्धा आता बोलती बंद होईल अशी परिस्थिती निर्माण केली राम शिंदेंनी सुद्धा. आणि देवेंद्र फडणवीस बाकी आपल्या कामामध्ये वेगळे, ते आपलं काम करतात, राज्यामध्ये जे काही कायदा सुव्यवस्थेचं काम असेल ते सुद्धा ते नेटाने करतात, आणि पक्षामध्ये त्यांची जी काही राष्ट्रीय प्रतिमा आहे, त्यांना जे 5 राज्यांचं जे काही निवडणूक प्रचार आहे ते स्टार प्रचारक होते, त्यामध्ये सुद्धा ते बिजी होते, कदाचित त्याच्यामुळे सुद्धा बोलले नसतील. पण त्यांचं हे न बोलणं हे सुप्रियाताईंच्यासाठी अतिशय घातक आहे, हे बाकी लक्षात आले. त्यामुळंच सुप्रियाताईंची आणि रोहित दादांची जी बोलती बंद केली ती एकमेव नेते देवेंद्र फडणवीस आहेत का, हा प्रश्न सुद्धा जनतेच्या मनामध्ये येतो, आपल्या मनात येईल. तुर्तच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.